नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागामध्ये प्राधान्याने उपाययोजना राबवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. राज्यात जलवाहतुकीला चालना देण्यासाठी जलवाहतूक महामंडळ स्थापनेला राज्य सरकारची तत्वतः मान्यता. सोन्यावर लावलेला 1% अबकारी कर मागे घेण्यात येणार नाही, अरुण जेटली यांच्याकडून लोकसभेत स्पष्टीकरण. सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणी दरम्यान नीट परीक्षेला महाराष्ट्राचा कडाडून विरोध, सुनावणी उद्याही सुरू राहणार. देशाचे 21वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल सुनील लांबा यांची नियुक्ती. आणि राज्याच्या काही भागामध्ये पाऊस, मेळघाटामध्ये गारपीट, धुळ्यामध्ये वीज पडून 2 जण मृत्युमुखी. आणि आता सविस्तर वृत्त. पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागामध्ये जिल्हा प्रशासनानं सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवाव्यात असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. टंचाई निवारणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. जलसंधारणाची कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं पावसाळ्यापूर्वीचा काळ महत्त्वाचा आहे. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळं ही कामं गतिमान करावीत असं मुख्यमंत्री म्हणाले. ज्या जिल्ह्यांमध्ये कृषी सहाय्यक, तंत्रज्ञ, भूजल तज्ज्ञ या जागा कमी आहेत त्या ठिकाणी पदभरती करावेत असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला कृषी मंत्री एकनाथ खडसे जळगाव इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. शासनाच्या विविध निर्णयांची अंमलबजावणी करून आवश्यकता असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावरती निर्णय घेऊन लोकांना दिलासा द्यावा असं खडसे म्हणाले. राज्यातल्या जेट्टींचा विकास करून जलवाहतूक सुरू करण्यासाठी जलवाहतूक महामंडळाच्या स्थापनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तत्वतः मान्यता दिली. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही मंजुरी दिली. या निर्णयामुळे राज्यामध्ये प्रवासी फेरीबोट, रोरो सेवा, मालवाहतूक आणि पर्यटनाला चालना मिळेल. राज्यामध्ये 400हून अधिक जेट्टी आहेत. यापैकी सुस्थितीत असलेल्या जेट्टी, प्रवासी वाहतूक, रोरो सेवा यांच्या वापरासाठी खासगी उद्योजकांना द्यायलाही मान्यता देण्यात आली. नादुरुस्त जेट्टींची दुरुस्ती करून प्रवासी वाहतुकीसाठी त्यांचा वापर करता यावा यासाठी त्या खासगी उद्योजकांना देण्यात येतील. इतर जेट्टींच्या विकासासाठी जलवाहतूक महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करायलाही आज मान्यता देण्यात आली. सागरी मंडळाच्या अखत्यारातली बंदरं, सागरी किनारे आणि खाड्यांवरती हरित ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करायलाही आज मंजुरी देण्यात आली. लाटांपासून ऊर्जा निर्मिती, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा प्रकल्प उभारून या ऊर्जेचा वापर बंदरांवरती केला जाऊ शकेल. सोन्यावर लावण्यात आलेला 1% अबकारी कर मागे घेतला जाणार नाही असं केंद्रीय वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पनामा पेपर उघड झाल्याप्रकरणी ज्यांची नावं समोर आली आहेत त्या सर्वांना करविषयक नोटिसा पाठवण्यात आल्या असून दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असंही वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. 2016च्या वित्त विधेयकावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. बँकांच्या अनुत्पादित मालमत्ता हा चिंतेचा विषय आहे असं सांगत या प्रश्नामध्ये सरकार लक्ष घालत असल्याचंही ते म्हणाले. अनुत्पादित मालमत्ता लपवणं हा समस्येवरचा उपाय नाही असं सांगून ताळेबंदामध्ये या अनुत्पादित मालमत्तांचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे असं जेटली यांनी सांगितलं. इतर स्रोतातून आलेलं उत्पन्न कृषी उत्पन्न म्हणून दाखवण्यावरती कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. देशामध्ये अधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले. जगभरामध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगानं विकसित होत आहे. यंदा चांगला पाऊस झाला तर या विकासाची गती अधिकच वाढेल. त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल. 7.6% जास्त विकास दर गाठण्याची देशाची क्षमता आहे असं त्यांनी सांगितलं. 2016चं वित्त विधेयक सदनामध्ये मंजूर करण्यात आलं. देशाच्या अनेक भागामध्ये तीव्र पाणी टंचाई असल्यानं अनेक औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये उत्पादन थांबवावं लागल्याची माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत दिली. राज्यसभेमध्ये काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणी भाजपा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांना सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाच्या गोपनीय फाईल्समधली माहिती कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित केला. लघु बचत योजनांवरच्या व्याजदरामध्ये कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी राज्यसभेत आज निषेध केला.
वैद्यकीय तसंच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राज्यनिहाय स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेऊ द्यावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेच्या सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारनं या परीक्षेला आज कडाडून विरोध दर्शवला। महाराष्ट्रामध्ये या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि देशामध्ये या प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या नीट या सामायिक परीक्षेचा अभ्यासक्रम यामध्ये फरक असल्यामुळे विद्यार्थ्यांना हे त्रासदायक ठरणार आहे। राज्याच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं मराठी माध्यमाचा पर्याय स्वीकारला आहे। त्यांना नीट परीक्षेच्या निर्णयामुळे मोठा फटका बसणार असल्याचं ज्येष्ठ वकील श्याम दिवाण यांनी राज्य सरकारची बाजू मांडताना सांगितलं। नीटमधून यावर्षी वगळण्याची राज्य सरकारची विनंती न्यायालयानं अमान्य केली तर शेवटचा पर्याय म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी 1 मे रोजी नीटची केंद्रीय परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांना 24 जुलै रोजी होणाऱ्या नीटच्या दुसऱ्या टप्प्यातल्या परीक्षेलाही पुन्हा बसू द्यायची परवानगी द्यावी असंही दिवाण यांनी सांगितलं आहे। या संदर्भातली पुढील सुनावणी आता उद्या होईल। राज्यातल्या सर्व सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमधल्या वैद्यकीय अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेशाकरता सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच MHCETची परीक्षा आज शांततेत पार पडली। एकूण 4,09,260 विद्यार्थ्यांनी 1,056 केंद्रांवरती आज ही परीक्षा दिली। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांची आज सक्तवसुली संचालनालयानं चौकशी केली। सक्तवसुली संचालनालयाकडून त्यागी यांची प्रथमच चौकशी होते। प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अर्थात हवाला प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यागी यांचा जबाब नोंदवला गेला। याच प्रकरणात गेले 3 दिवस त्यागी यांची CBIकडूनही चौकशी झाली। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी इटलीतल्या एका न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती त्यागी यांची चौकशी सुरू आहे। व्हाईस ॲडमिरल सुनील लांबा यांची नवे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ॲडमिरल RK धोवान यांच्याकडून 31 मे रोजी ते पदाची सूत्र स्वीकारतील। संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं आज नवी दिल्लीत ही माहिती दिली। नौदलाचे 21वे प्रमुख म्हणून पदभार ग्रहण करणारे लांबा सध्या नौदलाच्या पश्चिम विभागामध्ये फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। इंदापूर आणि दौंड इथले 3 लाख नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्यानंच खडकवासला धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं। ते आज पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते। पिण्याच्या पाण्याला प्राधान्य आणि मानवतेच्या भूमिकेतून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। पुण्यामध्ये गेले कित्येक महिने 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे। अशा परिस्थितीत धरणातलं पाणी दौंड आणि इंदापूरला देण्याच्या निर्णयावरती मनसे, शिवसेना आणि इतरांकडूनही टीका झाली। या पार्श्वभूमीवरती बापट यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। दौंड आणि इंदापूरला देण्यात येणारं पाणी मृत साठ्यामधलं आहे, त्यामुळे पुण्यातल्या पाणी वितरणावरती याचा परिणाम अपेक्षित नाही। पाऊस उशिरा आला तरीही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सध्याचं पाणी पुरणार असल्याचं ते म्हणाले। पाण्याविषयीचा निर्णय जिल्हाधिकारी घेतात। स्थानिक आमदार, महापौर, महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये विचारविनिमय करूनच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला। आपल्या एकट्याचा हा निर्णय नव्हता असं बापट यांनी स्पष्ट केलं। दरम्यान खडकवासला धरणामधून दौंड आणि इंदापूरला पाणी सोडायच्या निर्णयाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेबरोबरच शिवसेनेनंही विरोध दर्शवलाय। पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नागरिकांच्या सह्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचं शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष विनायक निमण यांनी सांगितलं आहे। दिल्ली स्थित महाराष्ट्र सदन घोटाळा आणि हवाला प्रकरणात अटक झालेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा जवळचा सहकारी आणि चार्टर्ड अकाउंटंट सुनील नाईक याला आज सक्तवसुली संचालनालयानं अटक केली। सुनील नाईकच्या विरोधामध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं। या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून छगन भुजबळ, त्यांचा पुतण्या समीर आणि मुलगा पंकज यांची चौकशी सुरू आहे। छगन भुजबळ आणि समीर भुजबळ सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, तर पंकज भुजबळ आणि इतर 28 जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे। मुंबईतल्या अंधेरी उपनगरामध्ये 2011 मध्ये झालेल्या किनन सँटोज आणि रुबेन फर्नांडिस हत्या प्रकरणातल्या 4ही आरोपींना दोषी ठरवत आज मुंबईच्या विशेष महिला न्यायालयानं या चौघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे।
जितेंद्र राणा, सतीश, सुनील आणि दीपक अशी या चौघांची नावं आहेत. त्यांनी 20 ऑक्टोबर 2011 रोजी किनन आणि त्याचा मित्र रुबेन यांची हत्या केली होती. आपल्या मैत्रिणीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या किनन आणि रुबेनवर या चौघांनी धारदार शस्त्रांनी अंधेरी इथं भर रस्त्यात हल्ला केला होता. त्यात किननचा जागीच मृत्यू झाला तर रुबेनचा रुग्णालयात उपचारादरम्यान 10 दिवसांनी मृत्यू झाला होता. हल्ला करणाऱ्या या 4 जणांना न्यायालयानं हत्याचा कट आणि विनयभंगाच्या आरोपाखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या संदर्भात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माहिती दिली. राज्यातल्या पाणी समस्येवरती लोकचळवळीतून आणि लोकसहभागातून मात करता येऊ शकते असं पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि अभिनेते आमिर खान यांनी म्हटलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वाठोडा गावाला आमिर खान यांनी मराठी सिनेकलाकारांसह आज भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यामध्ये पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असल्यानं राज्य पाणीटंचाई मुक्त होईपर्यंत आपण कार्यरत राहू असं ते म्हणाले. पाणी फाउंडेशनच्या वतीनं सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील वरुड, कोरेगाव आणि आंबेजोगाई या गावांमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी फाउंडेशनच्या वतीनं 1 कोटी रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. पुढील 3-4 वर्षांमध्ये संपूर्ण राज्यभर ही स्पर्धा घेतली जाईल. या स्पर्धेतून प्रत्येक गावामध्ये जलसंवर्धनाची कामं होणार असल्यानं ग्रामस्थांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन आमिर खान यांनी केलं. डिजिटल इंडियाच्या धर्तीवरती राज्यामध्ये नुकतीच डिजिटल ग्राम ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केली आहे. नागपूर जिल्ह्यापासून सुरू झालेल्या या योजनेची पुढल्या 3 वर्षांमध्ये व्याप्ती वाढवून राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतींना डिजिटल करायचा शासनाचा संकल्प आहे. नागपूर जिल्ह्यातील खंडाळा, तरोडी, खसाळा, दाभा आणि विहिरगाव या गावांना डिजिटल ग्राम घोषित करण्यात आला आहे. या डिजिटल ग्राम योजनेअंतर्गत गावातील ग्रामपंचायतींना 4 MBPS क्षमतेची इंटरनेट सुविधा देण्यात येणार आहे. आमच्या गावात जेही काही घडेल ते नेटनी सर्व लोकांना कळेल. आमचा ग्रामपंचायतचा फायदा असा आहे की आम्हाला कोणत्याही गोष्टी माहिती करायचं असेल तर आम्ही इंटरनेटवर माहिती करू. सोबतच गावातील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरिकांना वायफाय सुविधा मिळणार आहे. याबरोबरच ग्रामपंचायतींमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय देण्यात येणार आहे. या डिजिटल ग्राम योजनेमुळे गावातील नागरिकांना प्रशासनिक कामामध्ये गती लाभणार असून त्यांचा शहरात चक्रा मारण्याचा त्रासही वाचणार आहे. आम्हाला शहरामध्ये जाऊन धावपळ न करता सर्व डॉक्युमेंट पद्धतीचे जे काही आहे ते आम्हाला इथूनच सर्व माहिती मिळणार आणि आमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते सर्व आम्हाला या ग्रामपंचायतमधून उपलब्ध होतील. गावातील शेतकरी आणि शेतमजुरांना डिजिटल मार्केट संकल्पनेअंतर्गत शेतीमालाचे बाजारभाव तसंच शेती उपयोगी नवीन तंत्रज्ञान आदीची माहिती मिळणार आहे. डिजिटल ग्राम योजनेमुळे डिजिटल हायवे संकल्पनेअंतर्गत आरोग्य केंद्र थेट मुंबईच्या जे रुग्णालयाशी जोडण्यात आल्यानं योग्य त्या प्राथमिक आरोग्य सुविधेसोबतच योग्य तो लाभ नागरिकांना मिळणार आहे. डॉक्टरनी जे औषध दिल्याच्या नंतर त्यांना जे वाटत होतं का आमच्या त्या फुफ्फुसामध्ये जो आजार आहे की जे छिद्र पडलं आहे तर त्यांना जे हॉस्पिटल कोणती औषध ट्रीटमेंट करता येईल तर ते डायरेक्ट संवाद त्याने साधून करून दिला होता. हा एक सर्वात मोठा फायदा आहे. या व्यतिरिक्त गावातील विद्यार्थी आणि बेरोजगारांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. डिजिटल ग्राम योजनेमुळे गावातील प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान होऊन प्रत्येक गावाच्या विकासाला मजबूत करतील असा विश्वास ग्रामस्थांना वाटत आहे. सोबतच सरकारने येत्या ऑगस्टपर्यंत नागपूर जिल्ह्यातल्या 776 ग्रामपंचायतींना डिजिटल ग्राम करण्याचा संकल्प सोडल्यानं लवकरच नागपूर जिल्हा हा पूर्ण विकसित खेड्यांचा जिल्हा होईल असाही त्यांचा विश्वास आहे. वर्धा जिल्ह्यातल्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थेमध्ये शहरी तसंच ग्रामीण भागातल्या युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिलं जातं. केंद्रीय सूक्ष्म लघु उद्यम मंत्रालयाच्या वतीनं हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातोय. शहरी तसंच ग्रामीण भागातल्या युवा वर्गाला रोजगार मिळावा या दृष्टीनं त्यांना आवडीनुरूप व्यवसाय सुरू करता येण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेत प्रशिक्षण दिलं जातं. या संस्थेत जैव प्रसंस्करण आणि वनौषधी, ग्रामीण शिल्पकला, अभियांत्रिकी, खादी तसंच वस्त्रनिर्माण, रासायनिक ग्रामोद्योग, ऊर्जा, व्यवस्थापन आदीशी संबंधित प्रशिक्षण देतात.
दरवर्षी या संस्थेतून हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळवत आहेत, स्वतःचा व्यवसाय उभारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली, नागपूर आणि हरियाणामध्ये या संस्थेमार्फत LED बल्ब्स बनवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. पंतप्रधानांनी जी अपील केलेली आहे, सौर ऊर्जेचा वापर, सोलर बल्बचा वापर, सोलर लॅम्पचा वापर, तर आम्ही या ठिकाणी मुला-मुलींना 1 महिन्याचं आणि किंवा 15 दिवसाचं जे ITI ट्रेड असतील, MCVC असतील, ते 15 दिवसात शिकतात. आणि जे एकदमच रॉ आहे, ज्यांना अबकटपासून शिकवावं लागतं, त्यांना 1 महिना लागतो. या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. यहाँ से मैंने PCB, BRPCB, असेंबलिंग, LED लाइट, सोलर लाइट, AC पे बल्ब लाइट चलना मैंने और इसके सोलर पैनल के बारे में काफ़ी जानकारी ली. इस जानकारी को मैं अपने शहर हरियाणा स्टेट में ले जाकर अपनी मैन्युफैक्चरिंग पैनल प्लांट के थ्रू और पूरे ही अपने इलाके में डिस्ट्रीब्यूट करना चाहता हूँ. सोबतच माझे मित्र आहेत, ते LED काय आहे, नेमकं LED कसं तयार होते, LED मुळे कोणते फायदे आहेत हे आम्ही माहीत करण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत. संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या या युवकांच्या मनात स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा आत्मविश्वास दिसून येतो. फळांचा राजा आंबा नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं आणि खायचीही इच्छा होते. मात्र प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असंही नाही. समाजातल्या अशा काही वंचित दिव्यांग मुलांसाठी पुण्यातल्या एका संस्थेनं पुढाकार घेतला आणि त्यांच्यासाठी चक्क आंबे खाण्याची स्पर्धा आयोजित केली. आंबा हे सगळ्यांच्याच आवडीचं फळ. सर्वांप्रमाणेच चौकाचौकात सिग्नलपाशी दिसणाऱ्या लहान वंचित तसंच दिव्यांग मुलांनाही आंबा मनसोक्त खावा असं नक्कीच वाटत असेल. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पुण्यातल्या सेवाभावी संस्थेनं आंबा खाण्याची स्पर्धा आयोजित केली. सुमारे 250हून अधिक वंचित आणि दिव्यांग मुलांनी या स्पर्धेत भाग घेत आंब्यांवर ताव मारला. आंबे खाऊन खूप चांगलं वाटलं आणि माझ्या सर्व हॉस्टेलमधल्या मुलांनाही आंबे खायला वाटले, त्याच्याबद्दल पण मला खूप छान वाटलं. काही लहान हातांमध्ये आंबा मावत नसला तरी ते स्पर्धा जिंकायच्या ईर्षेनं आंबे खात होते. या स्पर्धेत दत्ता जाधव, विजय गायकवाड, मनीषा काळे आणि आशा लोखंडे यांनी विशेष पारितोषिकं पटकावली. यानंतर हीच मुलं संगीताच्या तालावरही थिरकताना दिसली. काही मूकबधीर मुलांनीही यात सहभागी होऊन नृत्याचा आनंद लुटला. अशा दिव्यांग आणि वंचितांच्या आयुष्यात अनेक गोष्टींची कमतरता असते. अशा मुलांसाठी सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवले तर त्यांनाही सामान्यांसारखं आयुष्य नक्कीच जगता येऊ शकेल. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन. कधी निखळ हसवणारी, कधी विडंबनात्मक, कधी उपहासात्मक तर कधी टीकेची झोड उठवणारी व्यंगचित्र. वर्तमानपत्र, मासिकांचा खप वाढवण्याबरोबरच स्वतंत्र दूरचित्रवाहिनी चालवण्याचं सामर्थ्य असलेली अशी ही व्यंगचित्र. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन. 5 मे 1895 रोजी द येलो किड या पहिल्या रंगीत कार्टूनचं अर्थात व्यंगचित्राचं सादरीकरण झालं. तेव्हापासून 5 मे हा जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब व्यंगचित्रांच्या माध्यमातून साकारणाऱ्या व्यंगचित्रकारांच्या सन्मानाप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. कॉमन मॅनच्या रूपात घराघरात पोचलेले आर.के. लक्ष्मण, हरिश्चंद्र शुक्ल, सुधीर दर, अबू अब्राहम, O.V. विजयन, पुथुकोडी नायर, विजय सेठ, परेश नाथ, मारिओ मिरांडा, के. शंकर पिल्लई, विकास सबनीस, मंगेश तेंडुलकर अशा अनेक दिग्गज व्यंगचित्रकारांनी आपापली शैली जपत समाज मनावर अधिराज्य केलं आणि अजूनही करतायत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे या मानदियाळीतलं आवर्जून उल्लेख करावा असं नाव. माणसाच्या व्यक्तिमत्वातल्या वैशिष्ट्यांचं सादरीकरण करतात ती व्यंगचित्र. प्रसंग, विविधांगी भाव यांचं वर्णन करणाऱ्या शेकडो शब्दांचं मार्मिक रेखाटन म्हणजे व्यंगचित्र. राजकीय, सामाजिक विषयांना हाताळणारं ते एक प्रभावी माध्यम. म्हणूनच व्यंगचित्र हा समाज मनाचा आरसा ठरला. त्यामुळे आजही व्यंगचित्रांच्या फटकाऱ्यांकडे सन्मानानंच पाहिलं जातं.
जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त पुण्यातल्या बाळासाहेब ठाकरे कला दालनामध्ये साहित्य वेध प्रतिष्ठानच्या वतीनं नामवंत व्यंगचित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं। या 2 दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते आज झालं। या प्रदर्शनामध्ये विविध राजकीय, साहित्यिक अशा विषयांवर भाष्य करणारी आर.के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे आणि श्री फडणवीस यांनी काढलेली व्यंगचित्र पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत। जागतिक व्यंगचित्र दिनाचं औचित्य साधत विदर्भ कार्टुनिस्ट असोसिएशनच्या वतीनंही आज नागपूरच्या शासकीय चित्रकला महाविद्यालयामध्ये 1 दिवसीय व्यंगचित्रकार संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं देशभरातून 15 व्यंगचित्रकारांनी विविध विषयांवरती चर्चा तसंच अनुभव कथन केलं। आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये व्यंगचित्रकला हळूहळू लोप पावत चालली आहे। याकडे लक्ष देण्याची गरज आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार विनय बिस्वाल यांनी व्यक्त केली। या कलेकडे लोकांचा किंवा नवीन कलाकारांचा येण्याचा कल खूपच कमी आहे। ज्याला कारणही आहे की ही तशी कला कठीणही आहे आणि तसं पाहता म्हणजे न्यूजपेपर किंवा अशा ह्याच्यात जे त्याला रोजगार किंवा काही मिळकत मिळाला पाहिजे हे अशी या कलेकडनं काही अशी खूप लोक अपेक्षा करू शकत नाहीत। त्यामुळेच कदाचित ह्या कलेकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे। आजच्या दिवसाचं औचित्य साधत नागपूरच्या जिल्हा माहिती कार्यालयातही व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। माहिती संचालक मोहन राठोड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। या 2 दिवसीय प्रदर्शनामध्ये 150 व्यंगचित्रकारांच्या विविध चित्रांचा समावेश आहे। अहमदनगर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शंकरराव हरिभाऊ घुले यांचं आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं। ते 80 वर्षांचे होते। कष्टकरी आणि हमाल मापाड्यांचा आधारवड असलेले शंकरराव घुले हमाल पंचायतीचे राज्य उपाध्यक्ष होते। त्यांच्या निधनाची बातमी कळताच मार्केट यार्ड भागातले संपूर्ण व्यवहार आज बंद ठेवण्यात आले। त्यांचं पार्थिव काही काळ हमाल पंचायत भवनमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। आणि आता बातमी हवामानाची। एकीकडे उष्णतेची लाट असताना राज्यातल्या काही भागामध्ये आज गारांसह पाऊस झाला। अमरावती जिल्ह्यातल्या दुर्गम भाग असलेल्या मेळघाटामध्ये आज दुपारी गारांसह मुसळधार पाऊस झाला। काटकुंभ, चुरणीसह आजूबाजूच्या गावामध्ये पाऊस पडला। त्यामुळे या भागातल्या हवामानात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। तसंच जिल्ह्यातल्या मोर्शी, धामणगाव, नांदगाव, खेडेश्वर आणि चिखलदरा या 4 तालुक्यात गारपीट झाली। धुळे जिल्ह्यातल्या सिंदखेडा तालुक्यामध्ये देगाव इथं शेतात काम करताना एका शेतकऱ्याचा तर धुळे तालुक्यातल्या बेहेड गावामध्ये एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला। बुलडाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस झालाय तर अकोला आणि धुळ्यातही काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला। गडचिरोलीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। त्यामुळे काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला। येत्या 24 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि गारांसह पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। विदर्भातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। आणि त्या राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 34 आणि किमान 27, नागपूर 40 आणि 23, पुणे 39 आणि 24, औरंगाबाद 39 आणि 26, नाशिक 39 आणि 22, कोल्हापूर 38 आणि 23, रत्नागिरी 34 आणि 26, सोलापूर 41 आणि 26 आणि अमरावती कमाल 39 आणि किमान 24 अंश सेल्सिअस। शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर। पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या भागामध्ये प्राधान्याने उपाययोजना राबवा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। राज्यात जलवाहतुकीला चालना देण्यासाठी जलवाहतूक महामंडळाच्या स्थापनेला राज्य सरकारची तत्वतः मान्यता।
सोन्यावर लावलेला 1% अबकारी कर मागे घेण्यात येणार नाही, अरुण जेटली यांच्याकडून लोकसभेत स्पष्टीकरण. सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीदरम्यान नीट परीक्षेला महाराष्ट्राचा कडाडून विरोध, सुनावणी उद्याही सुरू राहणार. देशाचे 21वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल सुनील लांबा यांची नियुक्ती. आणि राज्याच्या काही भागामध्ये पाऊस, मेळघाटात गारपीट तर धुळ्यामध्ये वीज पडून 2 जण मृत्युमुखी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. शब्दांविना केवळ एका दृष्टिक्षेपामध्ये एखादा विषय उलगडून दाखवतात ती व्यंगचित्र. अनेक व्यंगचित्रकारांच्या प्रभावी सादरीकरणातून नियतकालिकांना नवा आयाम मिळाला. आजच्या जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्तानं व्यंगचित्रांची परंपरा आणि त्यांचं बदलतं स्वरूप याविषयी भाष्य करण्यासाठी सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.